असणारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। खूपच छान पाऊस झालेला आहे इथं। आता मी कपाळाला टिकली नाही आहे, डोक्याला टिकली नाही आहे आणि काजळ पण नाही लावलेलं। ठीक आहे, आज असंच तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आणि दुसरं म्हणजे कामं झालीत सगळे, आणि काम झाल्यावर मी जर बाहेर गेले होते, येताना खूप भिजून आले। मग भिजून आल्याच्यानंतर मग हा परिधान केलेला जो माझा आवडता वेश आहे तो काही मला काढू वाटला नाही। आणि आज कुठं जायचं नाही, भाजी नाही आणायची, काहीच नाही आणायची, त्यामुळे मग म्हटलं की गाऊनवरच असूयात। आणि मग टाईम पण झाला, रोज रोज ब्लॉग नाही काढला तर तुम्ही पण बघत नाही, म्हणून ब्लॉग काढायचं ठरवलेलं आहे। आता खरं सांगायचं म्हटलं तर कालचा ब्लॉग मी टाकला होता ना, तर पाठीमागं मी तुम्हाला बोलले होते की नाही, म्हणजे जस्ट माझ्या बहिणीचं माझं काय झाले, कारण आता कसं होते फॉलो अनफॉलोवरून सगळ्यांना सगळं समजतं की कोणी कोणाला फॉलो केले, कोणी कोणाला अनफॉलो। त्यामुळे मला भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की तुमच्या बहिणीचं तुमचं काय झालं। मी फक्त त्याचं उत्तर दिलं होतं की अशानं असं झालेलं आहे। आता माझी ती काही सावत्र बहीण नाही आहे किंवा आमची काही मानलेली बहीण नाही आहे, ती सख्ख रक्तामासाची तिच्या पाठीवर पाय देऊन आलेली आहे मी। आणि खरं तर त्या ब्लॉगचं म्हणजे माझं एक्सपेक्टेशन होतं की मी अशा अपेक्षा केली होती की म्हणजे आमच्यात जे लोक आहेत फोडणी टाकणारे, ते मला फोन करतील आणि त्याच्याविषयी जास्त खोल माहिती विचारतील किंवा त्याचं उठारेटा करतील। पण त्यांनी न करता ह्या कुठल्या भलत्याच आल्यात 400-500 किलोमीटरच्या। कोण आहेत त्या, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मी त्यांना लग्नाच्या आधी बघितलेला आहे माझ्या, आणि त्या माझ्या बहिणीच्या रिलेशनमध्ये आहेत, म्हणजे बहिणीच्या सासरकडच्या कोणाच्या तरी कोणत्या आहेत, आता मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत। पण त्यांनी तो व्लॉग एकमेकींना शेअर केला आणि तो तिच्या घरी पण सगळ्यांना सांगितला, सासरकडच्या लोकांना। आणि मग त्याच्यावरून माझ्या बहिणीच्या कानावर काहीतरी आलं आणि मग माझी बहीण मला नाही काय बोलली, पण तिला खूप राग आला की या ब्लॉगबद्दल त्या काय काय असं बोलल्या। मला बोलायचा दम नाही आहे, तुम्ही नंबर घ्या माझा, मी नंबर पण सांगते तुम्हाला। आणि तुमच्यात जर हा ब्लॉग जर तुम्ही बघत असताल, 2-3-4 जणी ज्या असताल ना, तुम्ही एकमेकीला तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि तुम्ही जो म्हणजे उद्योग केला बसल्या त्याच्याबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल सविस्तर माझ्या बहिणीबद्दल किंवा माझ्याबद्दल, तर तुम्ही मला फोन करू शकता, मी तुम्हाला नंबर देते आणि तुम्ही सविस्तर माझ्याशी बोलू शकता। आता राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा, तर माझी सख्खी बहीण आहे ती। आणि हो का, आता मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगते। आता समजा आता माझ्या आयुष्यात म्हणजे टिकटॉकवर पहिली ओळख होती तिची आणि माझी। टिकटॉकवर माझं जर कोणाशी पहिलं रिलेशन झालं असेल तर तिच्याशी झालं होतं। म्हणजे जस्ट आम्ही 1-2 वेळाच भेटलो, 1-2-3 वेळा आम्ही भेटलो, बाकी आम्ही फोनवर सारखं बोलायचो। म्हणजे सोशल मीडियावर माझी झालेली पहिली मैत्री असेल ती, पण मला नंतर ती मैत्री मला खटकली म्हणून मी सोडून दिली। आता ते होतं सोशल मीडियाची लाईफ होती किंवा ती सोशल मीडियाची मैत्रीण होती, तिच्याशी काही देणं नव्हतं घेणं नव्हतं। मीही तिला काही दिलं नाही आणि तिने मला काही दिलेलं नाही आहे। आणि मग कदाचित तिला असं वाटत असेल की म्हणजे ती वेगळ्या कल्चरची होती, तिच्याबद्दल बोलायचं आपल्याला काही गरज नाही आहे, पण मला ती खटकली म्हणून मग मी तिची दोस्ती तिथंच तोडून टाकली। मी तर नंतर नंबर वगैरे माझ्याकडे आहे, पण मी नंबरवर फुल्ली मारली। मी तिच्याशी आज तागायत परत मला वाटतं 8-9 महिने झाले मी तिच्याशी बोललेली नाही आहे। आता तिची मला गरज नव्हती किंवा तिचं माझं काही रिलेशन नव्हतं, म्हणून मी तिथंच ते रिलेशन संपवलं। आणि मग मी ती वाढीव पण नाही केलं की तू अशी बोलली का, तू तसं केलं का। ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत ना आपल्या आयुष्यात, त्यांना डिलीट मारायचं। बहीण माझ्या आयुष्यातून डिलीट मारायसारखी व्यक्ती आहे का सांगा। आमचं एक तर रक्ताचं नातं आहे, आणि दुसरं म्हणजे खूप बहीण म्हणजे वेगळाच विषय असतो, आणि तिला असं डिलीट करता नाही ना येणार, बरोबर आहे का नाही सांगा। म्हणून मी तो विषय कदाचित तिला तिची चूक कळावी। आणि 5 बोटं आहेत आपल्याला, 5 बोटांमध्ये 5 बोटं सारखी आहेत का, हे वेगळे हे वेगळे हे वेगळे हे वेगळे, सगळी बोटं वेगवेगळी आहेत। मग तसंच तिचा स्वभाव वेगळा आहे की मला असं वाटत होतं की तिची जी चूक झालेली आहे ना, तिला ती चूक समजावी आणि तिने त्याच्याबद्दल बोलावं, यासाठी मी तो ब्लॉग टाकला होता। आता उदाहरण असं आहे की पाण्यावर काठी मारल्यावर पाणी दुभंगतं का सांगा, तसंच असतं बहीण भावांचं। आणि बघा प्रत्येक घरामध्ये शक्यतो आता जे नशीबवान आहेत, समजूतदार आहेत, ते लोक कदाचित भांडत नसतील आणि भांडवच नाही कोणी बहीण भावांनी, पण असं नाही आहे कुठं की बहीण भावांमध्ये रुसवा फुगवा नाही आहे, वाद नाही आहेत, आणि तरी झालं तरी ते परत एकमेकांशी मिळून राहतात, मिसळून राहतात। असं नाही आहे की दुश्मन झालेले आहेत। आणि आमचं म्हणाल तर आम्ही इतके चांगले बहीण भाऊ आहेत की आमचे भाऊ आम्हाला 4-4 लाख रुपये आम्हाला देत होते
4 नसते दिले तरी 2 तरी लाख त्यांनी देऊ केले होते आम्हाला. इवन मग तोळा 2 तोळे त्यांच्याकडे ज्या वेळेला पैसे होते, त्यांना आले होते पैसे, आम्हाला देऊ केले होते. पण आमची लेकरं पण इतकी शहाणी आहेत की माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि हे ज्या तर 2 मुलीच आहेत आणि माझा पण मुलगा, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा तर म्हटला की त्यांचं काय घेऊन आली तर तू तिकडंच राहा. आणि माझा मुलाचं तर विचारायचंच नाही, तो अजून कुठल्या ह्याच्यामध्ये मत नोंदवत नाही त्याचं स्वतःचं. पण माझे मिस्टर बोलले की त्यांचं काय घ्यायची आपल्याला गरज नाही आहे. तर आम्ही अशा बहिणी आहोत की आम्हाला भावांचं काही नको आहे आणि आमचं जे पण काही प्रेम आहे ना ते सगळं देण्या घेण्यावर नाही आहे, आमचं असतानाच आत्मीयतेचं प्रेम आहे. हां, आता तो व्हिडिओ मी शेअर केला आणि तुम्ही जे कांड केलं त्याच्यामध्ये ह्याला त्याला पाठवायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका. तुमची माझी जास्त ओळख नाही आहे आणि तुमच्या जिला मी ओळखते ना तिच्याशीही माझा काही संबंध नाही आहे मुळात. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला तर परत शेअर करा एकमेकीला आणि मग परत मात्र मग तुमचं नाव मला घ्यावं लागेल. मग मला डायरेक्ट तिकडंच यावं लागेल. किती किलोमीटर आहे ते मला नाही सांगता येणार, पण ते दुसऱ्या तिकडची भाषा पण येत नाही आहे मला. आणि मला तुम्ही प्लीज त्याच्यामध्ये म्हणजे मी माझ्या बहिणीला व्यक्त झाले कारण ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे. ती काही सोडून द्यायची व्यक्ती नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला सोशल मीडियावरचं एक उदाहरण दिलं की ती मला माझ्या आयुष्यात नको होती म्हणून मी तिचं नाव पण घेतलं नाही आणि मी तिला फोन पण केला नाही, तिला विचारलं पण नाही तू असं का केलं, तू तसं का केलं. तिची चूक मी तिला जाणवून पण नाही दिली कारण मला तिची आवश्यकता नव्हती म्हणून. पण ही मला हवी आहे म्हणून मग मी तिची चूक तिला दाखवली. जे आपल्याला हवं आहे ना त्याला आपण सुधारायचा प्रयत्न करतो आणि जे आपल्या आयुष्यात नको आहे त्याची आपल्याला गरजच नाही आहे ना, सोडून द्या ना त्याला. मग ती मला हवी आहे म्हणून मी त्या गोष्टी व्यक्त केल्या. आता मी तर अपेक्षा केली होती की आमच्या जवळचे म्हणजे कदाचित माझी चुलत बहीण किंवा माझ्या मावस बहिणी किंवा माझ्या अजून कोण ज्या बहिणी आहेत त्या मला फोन करतील किंवा माझ्या मैत्रिणी मला फोन करून विचारतील. पण ते सोडा, मग इतक्या माझ्या समजूतदार आहेत मावस बहिणी, त्यांनी ब्लॉग बघितला असेल, कुणी मला फोन केला नाही. माझ्या चुलत बहिणी आहेत, कुणी मला फोन केला नाही. आणि इवन चुलत बहिणी मावस बहिणी इतक्या समजूतदार आहेत की त्यांनी मला फोन केला नाही कारण त्यांना पण एकमेकींना खूप साऱ्या बहिणी आहेत. त्यामुळे बहिणींचं रिलेशन कसं आहे या सगळ्या बहिणी समजून घेऊ शकतात. मला कुणाचाच फोन आला नाही, मला कुणीच समोर गेल्यावर विचारलं नाही आणि मैत्रिणींनी कुणी विचारलं नाही की तू तुझ्या बहिणीबद्दल सांड्याबद्दल असा ब्लॉग टाकला. कारण सगळ्यांना माहिती आहे बहिणींचं थोड्याफार प्रमाणात अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे त्याचा कुणी विचार केला नाही. पण तुम्ही कोण आला गं टेमक्यांनो ह्याच्याबद्दल बोलायला आणि माझ्या बहिणीपर्यंत जायला तुम्हाला काहीच गरज नव्हती तिच्यापर्यंत जाण्याची. तुमच्यात दम होता तर तुम्ही मला बोलायचं होतं त्याच्याबद्दल की ती अशी वागली आणि मी असं वागले आणि मी सोशल मीडियावर पाठवलं. तुम्ही पार तिच्या सासरी गेलात तर तुम्हाला गरज होती का त्याची. आणि तुम्ही हा व्हिडिओ चांगला जर बघितला ना तर मग मात्र तुमचा नंबर घेईल मी, तुम्हाला सविस्तर फोन करील आणि तुम्हाला जे तुम्ही काही केलं ना त्याने माझ्या बहिणीला त्रास झाला मग त्याच्याबद्दल उत्तर मी तुम्हाला देईल. तिला गरज नाही त्याचं उत्तर द्यायची. हां, पण ज्या वेळेला तिला आता इथून पुढंही भविष्यात ती सुखातच राहो आणि इवन राहणारच सुखात. पण तिला कधी अडचण आली तर मीच तिला अडचणीला उभा राहणार आहे आणि तिची सोबत संगत साथ देणारी मीच आहे. म्हणजे आम्हीच एकमेकीला साथ देऊ, तुम्ही तर येणार नाही ती साथ द्यायला. मग आपल्याला ज्या गोष्टीतलं कळत नाही, आपल्या ज्या गोष्टीच्या नात्यांबद्दल आपल्याला ज्ञान नाही आणि मुळात तुमचं काही काढायला मला लावू नका. मला बोलायची गरज नाही आहे, दुसऱ्यांवर बोट ठेवायला मला आवडत नाही कारण दुसऱ्यांकडे एक बोट केलं ना आपल्याकडं 4 बोट असतात असं स्वतःला वाटतं. त्यामुळं माझ्या डोक्याला आधीच खूप व्याप आहे, तुम्ही त्याच्यात भर घालू नका. आणि यासाठी मी म्हणते काय सासरचं झालं माहेरचं झालं आईच्याकडची बापाच्याकडची ती लोक दिल्यात सोडून आणि हे कुठल्या आता पिढ्या आल्यात काय माहीत. आता एक सुंदर असा शब्द मला आठवला आहे जो तुमच्यासाठी लागू होतो. ती खूप छान अशी शिवी आहे पण मी नाही देत ती शिवी. तर तुमच्यात जे किडे आहेत ना टिंबमध्ये वळवळ करणारे ते तुमच्यापाशी ठेवा आणि माझ्या नादी लागू नका. मला असं तरी सांगायचं आहे. मी खूप स्वतःला प्रयत्न करते की त्या वाटेला जायला नाही पाहिजे, आपण शिवी नाही द्यायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. तर त्या मार्गावर तुम्ही मला जाऊन देऊ नका आणि तुम्ही असले किडे करू नका. नंबर पाहिजे असेल तर पर्सनलला या, तुम्हाला नंबर देते आणि सविस्तर मी सगळं सांगते. पण आमच्या एवढे किडे करू नका की तुम्ही तिच्या सासूपर्यंत तिच्या घरच्यांपर्यंत जायची तुम्हाला काहीच गरज नव्हती. आणि तीही खंबीर आहे आणि तिच्यापेक्षा जास्त खंबीर मी आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. तुम्ही हिशोबात राहा, तुम्ही तुमच्या पद्धतीने सुखी राहा आणि तुम्ही हे किडे जरी केले असले तरी माझं तुम्हाला आशीर्वादच आहे. तुम्ही मोठ्या साध्या ग मला तुम्ही आठवत पण नाही आहे. खरं सांगायचं म्हटलं ना तुम्ही कसले आहात हे विरळसुद्धा मला आठवत नाही आहे. तुम्ही मला असं अंधारातमध्ये पण तुम्ही मला दिसत नाही आहात. मग तुम्ही का विचार करताय आमच्याबद्दल आणि मुळात आमचं तुम्हाला घेणं काय आहे? काहीच घेणं नाही आहे.
हे तर खरं तर मला माझ्या बहिणींनी म्हणजे ज्या माझ्या आत्ताच्या ज्या बहिणी आहेत त्या त्यांनी विचारायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्या कोणीही लागत नाही आहात आणि तिच्यात तर ह्याच्यात तुम्ही पाय घालायलाच जाऊ नका. तिच्यात पाय घालायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. तिचं ती बघून घेईल, तिचं ती करती आहे सगळं, तिचं तिच्या नशिबाने चांगलं होतं. त्यामुळे तुम्हाला तिच्यामध्ये इंटरफेअर करायची काहीच गरज नाही. आणि हा विषय माझा होता, माझा आणि माझ्या बहिणीचा होता. तुम्हाला त्याच्यामध्ये बोलायची काहीच गरज नव्हती. आता परत जर ह्याच्यानंतर माझ्या कानावर काय आलं तर तुमचा नंबर मी नक्की घेईल. तुम्हाला एवढ्या सगळ्या जर तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो केलं आहे तर तुम्हाला नक्कीच माझा स्वभाव कळला असेल. कारण तुम्हाला ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला मी लहान होते आणि तुम्ही कशा होते हे मला आठवत नाही, पण मी तुमच्याकडे आले त्यावेळेस मी खूप लहान होते. त्यामुळे तुम्ही मला इतक्या चांगल्या ओळखू शकला नाही आहेत. पण इतक्या लांब तुम्ही जाऊ नका आणि मला असा ब्लॉग बनवायला परत भाग पाडू नका. कारण मी खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही माझ्या कुठं पण नव्हता, -0मध्ये आठवणीत पण नव्हता जे तुम्ही उद्गाराला आणलेलं आहे. असं काही करू नका. तुम्ही दिलेल्या घरी सुखी राहा, आनंदी राहा आणि आमचा उठारेटा तुम्ही करत बसू नका. उठारेटा करणारे खूप आहेत, तुम्ही करू नका प्लीज. बरोबर आहे की नाही? तुमचं जे काही नाव आहे त्यातलं एकच नाव मला आठवते, बाकीच्यांची तर मला नावं पण नाहीत आठवत. त्यामुळे शांत राहा, सुखी राहा, दिल्या घरी तुम्ही सुखी राहा. बाकीच्या उठारेटा करत बसू नका. राम राम, बाय बाय, जय संताजी. आपलं नाव आहे तसं नावाप्रमाणे गोडी गुलाबीने राहा. आपण काय आहोत, कुठले आहोत, आपण कुठल्या समाजाचे आहोत असं करायचं. चांगलं असेल ते शेअर करायचं असतं. बाकीच्या गोष्टी आणि शेअर केला व्हिडिओ तरी त्यांनी मला काही फरक नाही पडत. पण ते तुम्ही चुकीच्या जागेवर शेअर केला, मग तिला पण विचारणारी लोक आहेत ना की तू का असं वागली, तू असं का बोलली बहिणीला, असं तिला पण विचारलं असेल ना. आपण सासरवाशी आहोत सगळेच. आता ठीक आहे, सासू सासरे आहेत म्हणलं आपण सासरवाशीच आहोत ना. मग कशाला सासरवाशी पोरीने असले किडे करायच्यात, वळवळणारे किडे? काय करायचे, शांत राहायचं, न्यार राहायचं, बऱ्या राहावा, छान राहावा, आनंदी राहावा. पण माझ्या आठवणीत पण येऊ नका परत.